नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 5 दौंड. तर ज्या विद्यार्थ्यांचे 9 एप्रिल 2026 रोजी मैदानी चाचणी होती, तर त्यांचे एकत्रित गुण यादी जाहीर झालेली आहे. तर आपण थोडक्यात सूचना वगैरे पाहून घेऊत. बघा विद्यार्थी मित्रांनो, 9 एप्रिल 2026 सदरचे 1 ते 19 पानाचे गुणपत्रक हे उमेदवारांनी दिलेल्या मैदानी चाचणीच्या आधारे तयार करण्यात आले आहे. सदर मैदानी चाचणीचे दर्शनात आलेले गुण बरोबर असल्याची उमेदवारांनी स्वतः खात्री करावी. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणपत्रिकेनुसार उमेदवारांना स्वतःच्या गुणांसंबंधित काही आक्षेप अथवा अपील असल्यास त्यांनी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड यांच्या नियंत्रण कक्ष येथील संपर्क क्रमांक, तर हा आहे फोन नंबर, किंवा या ईमेल ID वर 24 तासाच्या आत नोंदविण्यात यावी. जर तुमचे काही आक्षेप असेल तर त्यानंतरच्या हरकतीचा किंवा आक्षेप याचा विचार करण्यात येणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-25 मैदानी चाचणी गुणपत्रक 9 एप्रिल 2026. तर आपल्याला इथे ॲप्लिकेशन नंबर, विद्यार्थ्याचे फर्स्ट नेम, फादर नेम, सर नेम, देन कॅटेगरी पाहायला मिळेल. रिझर्वेशन जे की प्रोजेक्ट अफेक्टेड असोत, फिमेल रिझर्वेशन असोत किंवा फिमेल रिझर्वेशन नाही प्रोजेक्ट अफेक्टेड. नंतर आपल्याला पोलीस चाइल्ड पाहायला मिळतील. देन भूकंपग्रस्त असे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील. अनाथ वगैरे. अनाथ आहे का, एक मिनिट. प्रोजेक्ट होमगार्ड, प्रोजेक्ट अफेक्टेड, देन पोलीस चाइल्ड, अर्थक्वेक अफेक्टेड. नंतर आपल्याला पाहायला मिळतील पोलीस चाइल्ड, प्रोजेक्ट अफेक्टेड. तर अनाथ काही नाही आहेत. अनाथ सध्या अनाथ नसतील, पोलीस भरतीमध्ये आहेत शायद. इथे काही दिसत नाही आहेत. असले तर पण विद्यार्थ्यांचे झाले असतील ग्राउंड वगैरे. तर इथे बघा, होमगार्ड, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड, नंतर पोलीस चाइल्ड असे आपल्याला रिझर्वेशन पाहायला मिळतील. पाहून घेऊत रिझल्ट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांना 5 किलोमीटर हे चेस्ट नंबर आहे. नंतर शॉर्टपुटमध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले तर ते पाहायला मिळतील. 100 मीटर, 5 किलोमीटर या दोन्ही इव्हेंटमध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले तर ते या कॉलममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि या तिन्ही इव्हेंटचे टोटल मार्क्स आपल्याला या शेवटच्या कॉलममध्ये पाहायला मिळतील, जे की तुम्ही पाहू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एकंदरीत 97-95 आउट ऑफचे विद्यार्थी पाहूत. सरासरी विद्यार्थी किती मिळालेत मार्क काय नाही. तर 95 पहिल्याच विद्यार्थ्याला आहेत. प्रशांत गोरख म्हणून विद्यार्थी आहे. शॉर्टपुटमध्ये 25 अँड 5 किलोमीटरमध्ये आउट ऑफ गुण मिळवलेले आहेत. फक्त 100 मीटरमध्ये यांचे 5 मार्क कटलेले आहेत. देन आपल्याला खाली 95, 93 असे विद्यार्थी पाहायला मिळतील. अँड 97 मार्क, खूपच छान मार्क मिळवलेले आहेत यांनी. तर यांचं नाव सुनील सुरेश शिंदे आहेत. 25 + 20 अँड 25 + 22 अँड 50 आहेत. तर त्यांना फक्त 3 मार्क 100 मीटरमध्ये कटलेले आहेत. हे बी खूप छान मार्क मिळवलेले आहेत यांनी. देन 91, 95 असे पाहायला मिळतील. खूपच विद्यार्थ्यांना 93, 91 अशी मार्क मिळालेली आहेत, जे की तुमच्यासमोर PDF आहे. PDF तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट पाहायला मिळेल, तिथून पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, जेणेकरून तुमचा किंवा तुमच्या मित्रांचा रिझल्ट पाहू शकता. तर इथे बघा 97 मार्क. यांचे नाव आहेत SCBC कॅटेगरी संदीप धोंडीराम आहेत. 25 + 22 + 50. नंतर 95चे पाहायला मिळतील विद्यार्थी. यांचे 100 मीटरमध्ये 5-5 मार्क कटलेले आहेत.
सो योगेश मनोज. तर PDF मी टेलिग्रामला प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. अँड खूप विद्यार्थी व्हिडिओ पाहतात परंतु माहिती बघतात अँड टेलिग्रामहून पण PDF वगैरे डाउनलोड करतात, परंतु तिथे पण सबस्क्राईब करत नाहीत अँड यूट्यूबला पण सबस्क्राईब करत नाही आहेत. तर मित्रांनो, जर माहिती पुरेपूर्ण मिळत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण असेच अपडेट्स मी प्रोव्हाइड करत राहतो यूट्यूबला. तर बट सबस्क्राईब करा जेणेकरून मोटिवेशनसारखं काम करतं तुम्हाला तर माहीतच असेल. सो पॉसिबल असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आता शेवट तारीख तर 13 एप्रिल आहे. नंतर एकत्रित गुणांची यादी जाहीर होईल. देन आपल्याला कट ऑफ पाहायला मिळेल. नंतर लेखी परीक्षेसाठी सूचना, लेखी परीक्षेचे आन्सर की पाहायला मिळेल. तर अजून खूपच प्रोसेस बाकी आहे, त्यामुळे नक्कीच पॉसिबल असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून वेळोवेळी अपडेट्स मी प्रोव्हाइड करत आहेच विद्यार्थ्यांना, तुम्ही पाहू शकता. सो थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अँड जय हिंद, जय महाराष्ट्र.